नमस्कार, मी समीर देसाई. आपण पाहत आहात जनमत न्यूज. महाराष्ट्राच्या राजकारणात काहीतरी मोठं शिजतंय. शरद पवार अचानक एनडीएच्या जवळ जात आहेत का? दिल्लीतील हालचाली आणि पवार कुटुंबियातील बदलती समीकरण आणि पडद्यामागे सुरू असलेले राजकीय गणित, नेमकं चाललंय तरी काय? शरद पवार भाजपाजवळ किंवा एनडीए सोबत जाणार का? महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा प्रश्न केंद्रस्थानी आलेला आहे. ही फक्त अफवा आहे, राजकीय रणनीती आहे की मोठ्या बदलाची सुरुवात? आणि सर्वात महत्वाचं, पवार कुटुंबियातील वेगवेगळ्या राजकीय भूमिकांमुळे राज्यातील सत्ता समीकरण बदलणार आहेत का? आज आपण भावना नाही तर राजकीय गणित आणि वास्तव समजून घेणार आहोत. गेल्या काही वर्षात महाराष्ट्राने अभूतपूर्व राजकीय बदल पाहिलेत. अभूतपूर्व. शिवसेनेतील फूट, राष्ट्रवादी काँग्रेसमधील विभाजन, अजित पवार गट सत्तेत सहभागी, महायुती विरुद्ध महाविकास आघाडी थेट संघर्ष. या सर्व घडामोडींनंतर आता लक्ष केंद्रित झालं आहे. जे नेहमीच लक्ष केंद्रित करून घेतात किंवा होतात, शरद पवार यांच्या राजकीय निर्णयावर. राजकीय सूत्रांच्या चर्चेनुसार दिल्लीतील संवाद आणि बदललेली राजकीय भाषा यामुळे एनडीए सोबत संभाव्य समीकरणाची चर्चा रंगली आहे. मात्र अद्याप कोणतीही अधिकृत भूमिका समोर आलेली नसली तरी दिल्लीतील ज्येष्ठ राजकीय विश्लेषक किंवा महाराष्ट्रातील ज्येष्ठ राजकीय विश्लेषक, अभ्यासक यांच्यामध्ये चर्चा कालपासून जोरात रंगली आहे. त्याचं कारणही तसेच आहे. शरद पवार यांची तब्येत, वय आणि पवारांच्या अत्यंत निकटवर्तीय व्यक्तीकडून मिळालेल्या माहितीवर ही सर्व चर्चा रंगल्याचे सांगण्यात येत आहे. राजकारणात प्रश्न कोण कोणासोबत हा नसतो, तर कधी आणि कोणत्या अटींवर हा महत्वाचा असतो. सध्याच्या परिस्थितीत 3 शक्यता दिसत आहेत. शक्यता 1, दुहेरी राष्ट्रवादीचं वास्तव. एक गट सत्तेत, दुसरा विरोधात, जे आत्ता आहे तसेच. शक्यता 2, पोस्ट पोल समीकरण, म्हणजे निवडणुकीनंतर स्थिर सरकारसाठी समर्थन. शक्यता 3, मोठे राजकीय पुनर्मिलन, कुटुंबीय आणि राजकीय समन्वय. राजकीय निरीक्षकांच्या मते दुसरी शक्यता म्हणजे पोस्ट पोल समीकरण सर्वाधिक वास्तव मानली जाते. शरद पवार हे जरी अनप्रेडिक्टेबल मानले जात असतील तरी त्यांचं राजकारण नेहमी टायमिंग आणि रणनीती यावर आधारित राहिलेले आहे. आज जे संकेत दिसत आहेत ते अंतिम निर्णय नसू शकतात, पण एक गोष्ट नक्की सांगतात, महाराष्ट्राचं राजकारण अजून स्थिर झालेले नाही. पुढील निवडणुका आणि त्यानंतरची सत्ता रचना राज्याच्या राजकीय भविष्याचा निर्णय घेणार आहे.
हा विषय इथंच थांबणार नाही, कारण महाराष्ट्राचा सत्तेचा खेळ अजून बाकी आहे. पाहत राहा जनमत न्यूज.